मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य ज्या आहे मागण्या मान्य झाल्या, त्यानंतर माझ्यासोबत महिला आहेत. काय प्रतिक्रिया वाटलं होतं सगळ्या मागण्या मान्य होत्या म्हणून? प्रतिक्रिया चांगली आहे, कारण की आमच्या दादाने निर्णय घेतला ही 100% आमच्या समाजाच्या कल्याणाचाच असेल आणि आमचे दादावर विश्वास ठेवू. आणि जर ह्या सरकारने दगा फटका दिला तर अजून डबल आझाद मैदानावरून सगळं मुंबई जाम करू. वाशीत जे झालं तसं आता होणार नाही याची अपेक्षा? आता ही सरकारचं काय सांगता येत नाही, पण आमचा दादावर विश्वास आहे. दादा म्हणले रक्ताचा थेंब असेपर्यंत मी लढा देणार. जर दगा फटका दिला तर अजून आम्ही अख्खी मुंबई जाम करू आणि आमच्या हक्काचं आरक्षण घेऊ. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय, आता आनंद उत्सव कसा साजरा करणार आहेत? आनंद उत्सव कसा साजरा करणार आहे? गणपतीचा सण आणि लक्ष्मी आम्ही केल्या नव्हत्या आम्ही, पण आता जाऊन नक्की पुरणपोळ्याचा स्वयंपाक घरी असणार आहे तेवढ्यासाठी खास. तरी मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत, ही दादांची अपेक्षा होती की त्यांनी पण यावं? आमची सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी यावं, कारण की नाराजगी राहून जाईल आमची सगळ्यांची. त्यांनी यायला पाहिजे होतं. आमच्या दादाने त्यांना आमंत्रण दिलं होतं. सकाळी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. धाकधूक वाटत होती, मागण्या मान्य होतील किंवा नाही मान्य होतील? आमची आम्हाला विश्वास होता. आमचा ढाणवाग आहे ना, मागणी मान्य करूनच निघणार. आम्हाला पूर्ण विश्वास होता. आमचा ढाणवाग मागणी पूर्ण करणार म्हणजे करणार. सरकार आता मराठा समाजाच्या पाठीशी आहे असं म्हणावं लागेल? तसं नाही सांगू शकत. ते आले नाही ना उपोषण सोडायला. उपोषण सोडायला असतं म्हणलं असतं आम्ही तसं. मागण्या महायुतीच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण झाल्या. मागण्या पूर्ण केल्या त्याच्याबद्दल मायबाप सरकार तुमचं खूप खूप धन्यवाद. पण तुम्ही एवढा मोठा ढाणवाग आमच्या इथं आला, तुम्ही 5 मिनिटासाठी इथं यायला पाहिजे होतं, उपोषण सोडायला पाहिजे होतं. एवढे सरकार होऊन गेले, महाविकास आघाडीचं पण सरकार होतं, मात्र त्यापेक्षाही अधिक सपोर्ट जे आहे आरक्षणाबाबतीत महायुती सरकारनंच केला असं म्हणावं लागेल? तसंच म्हणावं लागेल. मग दोन्ही सरकारच्या तुलनेमध्ये महायुती सरकारने यश संपादन केलेलं आहे आणि आम्हालाही आनंद झालेला आहे. आम्ही आता गुलाल घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. पण फक्त खंत एवढी राहिली की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आमच्या पाटलाचं उपोषण सोडायला यायला पाहिजे होतं. समितीचे अध्यक्ष आले होते. समितीचा अध्यक्ष येऊ द्या, असू द्या, पण आमचा ढाणवाग काही कमी नाही आहे. त्यांनी यायला पाहिजे होतं. 5-10 मिनिटासाठी उपोषण सोडायला यायला पाहिजे होतं. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ठिकाणी जेवढे काही जमलेले मराठा बांधव आहेत, मराठा भगिनी आहेत, त्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते आझाद मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुबे, मुंबई.